परमेश्वर, वरिष्ठ आणि मोक्ष. दादाश्री म्हणतात की वयाच्या 13व्या वर्षी माझ्या मनात विचार आला की आपल्यापेक्षा कोणीही वरिष्ठ असू नये, परमेश्वरसुद्धा वरिष्ठ असू नये, कारण ते मला पसंत नव्हतं. माझ्यातील विशेष वाढलेले गुण मी जन्मास येतानाच बरोबर आणले. पुष्कळ जन्मांच्या इच्छा ह्या अवतारास जन्मास येऊन फळास आल्या. जर आपणापेक्षा परमेश्वर वरिष्ठ असेल, तर मोक्षपर्यंत घेऊन जाणार असेल, तर आपण जिथं बसलेलो आहो तेथून तो उठवणार. आपणास उठणं भाग पडेल. हे मला पसंत नाही. मग याला मोक्ष कसं म्हणता येईल? जिवंतपणीच मोक्ष सुख अनुभवायचे आहे. एक पण काळजी किंवा उपाधी राहणार नाही. इन्कम टॅक्सचा कागद जरी आला, त्या ठिकाणी सुद्धा समाधी अटल राहील. तोच आहे मोक्ष. नंतरच्या मोक्षच्या गोष्टी नंतर करू. पहिल्यांदा येथेच मुक्ती मिळेल. माझं जेव्हा 16व्या वर्षी लग्न झालं, दादाश्री म्हणतात, तेव्हा लग्नविधी चालू असताना डोक्यावरील फेटा आपोआप सरकला आणि माझ्या मनात विचार आलं की आपल्या दोघांपैकी कोणीतरी एकजण आधी जाणार. एकाला एकटाच राहावं लागेल. तर अज्ञान शिकण्याकरिता लोकांनी कॉलेज काढलेली आहे, पण आपोआप अज्ञान हजर होते. ज्ञानासाठी शिक्षण घेतलं पाहिजे. मला आवरणे कमी होती म्हणून वयाच्या 13व्या वर्षी भान झालं. गणिताच्या तासामध्ये शिक्षक शिकवत असताना लघुत्तम, साधारण, विभाज्य, मला असं वाटलं की ईश्वर हे आहे हा अविभाज्य आहे. मी ज्यावेळी जे बोलतो, या बोलण्यानं तुमचं आवरण तुटते आणि त्या क्षणाला आतमध्ये तुमच्या प्रकाश पडतो. त्यामुळे आपल्याला मी जे सांगतो ते समजते. एरवी दादाजी म्हणतात, माझा एक पण शब्द समजण्याची तुमच्यामध्ये शक्ती नाही. हे जे खूप मोठे मोठे बुद्धिमान लोक आहेत ना, सगळ्या चुकीच्या समजुती घेऊन बसलेले आहेत. मी बुद्धीशिवाय आहे. दादाजी म्हणतात, आम्ही बुद्धीशिवाय आहोत. आमच्यामध्ये बुद्धीचा लवलेशसुद्धा नाही. बुद्धी म्हणजे काय? ज्ञान म्हणजे काय? या जगामध्ये अनंत विषय जो जाणतो, पण मी कोण आहे हे जो जाणतो, तेच खरं ज्ञान किंवा आत्मज्ञान. जे काही बुद्धीनं जाणेल त्याचा मेल्यावर काय उपयोग आहे? अहंकारी ज्ञान म्हणजे बुद्धी आणि निरहंकारी ज्ञान ते खरं ज्ञान. स्वरूपाचं ज्ञान ते खरं ज्ञान. मतभेद मिटवण्याकरता कोणता मार्ग आहे? आयुष्य कोणत्या तऱ्हेने जगायचे? कोट्यावधी रुपये असले तरीसुद्धा मतभेद होतो आणि मतभेदामुळे अनंत प्रकारची दुःखे उत्पन्न होतात. जय सच्चिदानंद.